न्यूज 18 लोकमत। बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष शिवसेना, हीच शिवसेना कुणाची याचं उत्तर आता पाकिस्तान देणार का असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे। पाकिस्तान म्हटलं तर सच्च्या शिवसैनिकाची तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते। मात्र आता पाकिस्तान शिवसेनेचा न्यायनिवाडा करणार असेल तर तो कसा काय पाहूयात। शिवसेना कुणाची या वादात आता पाकिस्तानची सुद्धा एंट्री झाली आहे। खरं तर शिवसेना कुणाची याचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडेही गेला। निवडणूक आयोगानं खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल दिला। साहजिकच उद्धव ठाकरे यांच्या ते जिव्हारी लागलं आणि त्यांनी या वादात आता पाकिस्तानलाही ओढलंय। पाकिस्तानला जर का विचारलं शिवसेना कोणाची तर पाकिस्तान सुद्धा सांगेल। पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही। ठीक आहे, तो त्यांचा दोष आहे, त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल, पण हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी अजून ओळखलेलं नाहीये। पाचोऱ्यातल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। तुमची शिवसेना खरी की खोटी हे सांगायला पाकिस्तानचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं, यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना केला आणि जोरदार निशाणा साधला। बाळासाहेबांचे विचार मी सांगितलं की ज्यांनी पायदळी तुडवले सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी, त्यांच्याकडून आपण अपेक्षा काय करू शकतो हे काल त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय। भारतीयांवर त्यांचा विश्वास नाही का अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सडेतोड प्रश्न विचारला। पाकिस्तानच्या जनतेला प्रमाणपत्र मागावं लागतंय उद्धव ठाकरेंना। भारतातील जनतेवर विश्वास राहिला नाही तर पाकिस्तानची जनता ठरवणार आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी हिंदुत्ववादी आहे। पाकिस्तानला नेहमी खडे बोल सुनावणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष कुणाचा याच्या उत्तरासाठी भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला या वादात ओढण्यापर्यंत आता राजकारण घसरलंय। त्यामुळे निदान बाळासाहेबांचा विचार करून तरी हे राजकारण थांबवा असं म्हणण्याची वेळ आता सगळ्यांवर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सचिन तेंडुलकर